संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय। मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे। तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे। बंसी विभूषित करा नवनीरदाभा, पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात, पूर्णेंद सुंद मुखादरविंद नेत्रात। कृष्णात् परं किं तत्त्वमहं न जाने, ब्रह्म मुरारी सुरार्जितलिंगं, निर्मल भाषित शुद्धितलिंगं, जन्मज दुःख विनाशकलिंगं, तत्र नमामि सदा शिवलिंगं, तत्र नमामि सदा शिवलिंगं। सर्वसुखाय वनस्पति त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण। श्री गुरुचे नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्य कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिम्या। आता वंदू रंग भूमिका, आता
उमाशंकराची सुता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा यदु स्वीकृतम अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्यस्य मूर्तिमंत प्रतिकृती जगद्गुरु तुकोबारा चतुष्णाम पदानाम अभंग विद्यते विठाला संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून एका सत्पुरुषाच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनावर होणारा परिणाम सांगतायत. महाराज म्हणतात एखादा सत्पुरुष तुमच्या जीवनामध्ये आला आणि कदाकाळी त्या सत्पुरुषाची त्या संत पुरुषाची त्या महात्म्याची तुम्हा आम्हाला भेट जरी नाही झाली, तो महात्मा तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये काही काळ राहिला, दूरवर राहिला आणि त्या सत्पुरुषाच्या त्या महात्म्याच्या चरण कमलाला जी लागलेली धूळ असते, माती असते, ती धूळ माती वाऱ्याच्या मार्गाने जरी तुमच्यापर्यंत आली आणि त्या मातीचा जर स्पर्श तुम्हाला झाला तर परिणाम काय होतो? वासनेचे बीज जळून जाय. महाराज म्हणतात अनंत जन्म तुम्हाला जी वासना दुःख भोगायला लावते, ज्या वासनेने दोन भावामध्ये भांडणं लावली, ज्या वासनेने गावामध्ये भांडणं लावली, ज्या वासनेने तालुक्यामध्ये भांडणं लावली, ज्या वासनेने या देशामध्ये भांडणं लावली, अशी जी वासना आहे ती संत चरणाच्या रजकणाने त्या धुळीने नष्ट होऊन जाते. नुसती नष्ट होत नाही तर महाराज म्हणतात वासनेचे बीज. बघा एखादं तुमच्या आमच्या धुरा कळतो तुम्हाला, धुरा कशाला म्हणतात? बाण. बाण बाण नाही बरं का, बाण. भावाच्या मध्ये किंवा भावकीच्या मध्ये किंवा शेजाऱ्याच्या मधामध्ये घातला जातो, त्याला काय म्हणतात? बाण, धुरा म्हणतात. त्या धुऱ्यावरती एखादं खोड असते, जुनं खोड. ते खोड जर तुम्ही छाटलं म्हणजे मध अंतरून जर तोडलं तर पुन्हा त्याला काय होतात? नवीन कोंब फुटायला लागतात. पण ते का त्याच्यावरती तुम्ही काही औषधी, काही कचरा, काही गचपण टाकून जर ते जाळलं तर ते परत निघत नाही. महाराज म्हणतात ही वासना अनेकांनी कापण्याचा प्रयत्न केला पण ही वासना चांगल्या कोण कापण्या गेली नाही. तुलसी अद्भुत देवता आशा देवी नाम, अनेकांनी हिचा घात केला पण ही वासना घालण्यासाठी एक संत चरण रजाची जर धुली तुम्हाला मिळाली तर वासनेचे बीज जळून जाय. बीज जळाल्यानंतर परिपाक काय, फलश्रुती काय? महाराजांनी गोड चिंतन केलं. बघा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात त्याची फलश्रुती अशी आहे, मग रामनामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. मग तुमच्या हृदयामध्ये रामनामाची उपज तयार होते आणि तुम्हाला घडोघडीला सुख मिळायला लागतं, सुख वाढायला लागतं आणि मग त्या देहाची अवस्था, त्या साधकाची अवस्था जगद्गुरु तुकोबारा वर्णन करतात. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. आता या अभंगाचा अर्थ असाही सांगितला जातो आणि या अभंगाचा अर्थ असाही सांगितला जातो. असा म्हणजे कसा? माणसं म्हणतात ना ही चाल अशी गाता येते आणि अशी गाता येते, म्हणजे यांनाच बरीचशी महाराज मंडळी बरीचशी या अभंगाचा भाव लावत असताना असा लावतात की संत चरण रज लागल्यानंतर सहज वासना, संत चरण रज लागता सहज संत चरण रज मिळतील का हो? कारण शास्त्र असं सांगते शैले शैलेन माणिक्यम मुक्तिगम न गजे गजे साधूनहि सर्वत्र चंदनम न वने वने बिनु सतसंग विवेक न होई राम पापी सुलभ नहीं सोई बिनु सतसंग विवेक न होई राम पापी सुलभ न बिनु सतसंग विवेक
राम कृपा बिन सुलभ तरी बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ नहीं सोई जो जन्मे कलिकाल कराला करतब बायक वेश मराला मंगल भावना मंगल आदी. आता माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं गाता येते पण आता उभा मी आहे ना. ऐका महाराज म्हणतात एखादा सत्पुरुष या जगामध्ये भेटणं खूप कठीण आहे. शैले शैलेन माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे साधून ही सर्वत्र चंदनम न वने वने. मग का हो महाराज सत्पुरुष भेटणं कठीण आहे. अहो एखादा चांगला मार्ग दाखवणारा सुद्धा भेटणं कठीण आहे. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती आणि सोशल मीडियावरती एक व्हिडिओ यायचा. एक मुलगा एका गाडीमध्ये बसलेला असायचा. चांगला मार्गस्थ नव्हता. मुलगा गाडीमध्ये बसलेला असायचा आणि तो गाडी अशी रिवर्स आणायचा म्हणजे पाठीमागे आणायचा आणि मग पाठीमागे आणल्यानंतर वळून त्या पाठीमागच्या मुलाला म्हणायचा बघ काही माग आहे का. तो म्हणायचा होती ती 5 एकर इकली ती गाडी आणली. आता काय माग त्याच्या लक्षात आलं असेल त्याने अरे होती ती इकली. म्हणजे चांगला मार्ग दाखवणारा सुद्धा भेटत नाही. मग सत्पुरुष जीवनामध्ये कसे भेटतील एक सांगतो तुम्हाला. एखाद्या वेळेला पूर्वेला निघणारा सूर्य थांबवता येईल. एखाद्या वेळेला भवसागर पार करून जाता येईल. एखाद्या वेळेस चंद्राचं अमृत तुम्हा मला सेवन करता येईल. पण त्या साधूची भेट तुमच्या आमच्या जीवनामध्ये कठीण आहे. चंद्रामृत असदा जाता बाह्य सागर परित्याग. आता कोणत्या साधूची सांगितली ध्यानात ठेवा. ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू. आता तसे साधू भरपूर आहेत ना. झाले कली झाले कली लोकसंग्रह निर्माण करण्यासाठी साधू भरपूर झाले महाराज. आणि तुम्हाला कोणत्या दृष्टीने कुठं कसं फसवतील काही सांगता येत नाही. म्हणून आता सावध राहायला पाहिजे. याच्या आधी साधू कमी होते म्हणून अधोगती सुद्धा कमी माणसाला मिळायची हो. आता साधू जास्त झाले पण अधोगतीला माणसं जास्त चालले. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. घरात उंदीर वाढले याला दोषी कोण आहे. घरात उंदीर वाढले. उंदीर आहेत का नाही तुमच्या घरात का बोकेचे. माझं बोलणं लक्षात येतात नंतर. उंदीर आहेत का नाही घरात उंदीर.
जिजा उंदीर उंदीर आहेत का नाही इकडं? उंदीर आहेत का नाही घरात? आहेत का नाही? किती आहेत? भरपूर. चला, घरात उंदीर वाढले याला कारणीभूत कोण आहे? अहो, याला कारणीभूत त्या घरातली मांजर आहे. तिने जर त्या उंदराचा वेळेवरती नाही नाट केला असता तर वाढले नसते. तसे दुर्जन या जगामध्ये वाढतायत याला कारणीभूत सुद्धा सज्जन आहेत. विठाला हे कठीण असणारे संत त्यांचे रज कसे मिळतील याचा भाव बाबांनी खूप गोड सांगितलेला आहे बघा. संत चरण रज लागता, संत चरण रज लागता, वासनेचे बीज सहज जळून जाय. संत चरण मिळाले की दुस्तर आसनाने व्हावा. या माऊली विठाला येणारी वासना सहज जळून जाते. वासनेचे बीज सहज. महाराज म्हणतात एकदा का संत चरण तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले, रज तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले की मग राम नामे तशी आवड निर्माण होत नाही. महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तिळ तिळ पुण्य साच पडे, तरी हे बहुत जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आठवडे. समागम घडे संतांचा, पण हे सहज कशामुळे होते? तर संत चरणाचा स्पर्श झाल्यानंतर. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये महाराज तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहे, एवढे भाग्यवान आहेत की आपल्या नगरीमध्ये एक साधू ज्यांनी वास्तव्य केलं, आपलं जीवन घालवलं, त्या साधूच्या 25व्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. विठाला या ना या ना या ना, तुम्हाला जे यायचंय आता. विठ्ठल 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 सत्याचं 25वे वर्ष आहे बरं. लहान आता त्रास व्हायला लागला पण गुण आमकाच.
एक म्हणेन होईल थोडा त्रास पण गुण हमखास. खर तर गेली 24 वर्ष झाले आपण जी साधना केली, म्हणजे आपले आता जवळपास 2 तप पूर्ण होत आहेत बरं का. सोपं नाही. एखाद्या वेळेला जीवनामध्ये एखादी गोष्ट टिकून ठेवताना माणसाला किती सायास करावा लागतो महाराजांना जरा विचार. आणि अनेक सायास करून त्यावेळेस ती ज्यावेळेस टिकते ना त्यावेळेस त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि म्हणून आपण एका साधूच्या मठात आहे, एका संन्याशाच्या मठात आहे, एका त्याग्याच्या मठात आहे, हे ध्यानात ठेवा. आणि सत्यानंदजी महाराज सरस्वती यांच्या हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. खर तर गुरुचरित्र पारायण आणि म्हणून दत्तप्रभूच्या प्रागट्याच्या दिवशी हा कार्यक्रम चालू होतो. एक ध्यानात ठेवा. अनुसया के पद गई सीता, मिली बहुरी सुशील पुनीता. जे ज्ञान अनुसया मातेनं सीतेला दिले ना ते ज्ञान या जगाच्या पाठीवर स्त्री शक्तीला कोणी दिलं नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण भाग्यवान आहात. खर तर मला आता असं वाटते जर हार एवढा असेल, ज्यांनी जे आजचे यजमान आहेत, जर हार एवढा असेल तर मग समजने वाले को इशारा का दिए बरं का. श्रीमान उद्धव पाटील गोल्डे काय महाराज, त्यांनी सांगितलं महाराजा मला येऊ द्या, फक्त आता एखादा 2 महिना थांबा, तुम्हीच येणार ताण घेऊन. आणि सुंदर नियोजन आपण सर्वांनी केलं. आणि खरंच इथे आल्यानंतर एवढा आनंद झाला महाराज, कारण जी गुरुबंधू मंडळी भरपूर वर्ष झाले भेटली नव्हती, गुरुबंधू मंडळी भेटली. आता कसं आहे, भावकीच्या लग्नात जर माईक हातात असला तर कोणाचं नाव घ्यावं हा मोठा प्रश्न असतो. आणि सर्व मंडळी माझ्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर गोड मृदंग, हरिभक्तपरायण दीपक महाराज, हरिभक्तपरायण माऊली महाराज, ज्यांनी सुंदर चाल गायली, कृष्णा महाराज वाघमारे आहे का, आणि पवार महाराज पवार, बळीराम महाराज पवार. चेहरे परिचयाचे नाव पण ते काय आता सॉफ्टवेअर खराब झाल्यामुळं थोडे काय. आणि ज्यांची रामकथा आपण श्रवण करतोय, वीर महाराज आमचे चोपदार, आणि ज्यांनी ज्ञानेश कन्या घडवण्याचं काम केलं आपल्या संस्थेतले, अतिशय सुंदर. हे बघा, यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय नक्कीच याच्यात एक दिवस एक कौशल्य असणार आहे, एक राजमाता जिजाऊ असणार आहे, एक आमची मुक्ताई असणार आहे, एक मीराबाई असणार आहे. माझी विनंती आहे, खरं आपल्या मुलीला एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षणाचा पाठ कमी देता आला तरी चालेल, पण संस्काराचा धडा शिकवल्याशिवाय आपण मरू नये गड्या. विठाला आपल्या वेळेतला वेळ, आपल्या जीवनातला वेळ आणि आपल्या प्रपंचातला वेळ देऊन बारड महाराज अतिशय सुंदर. आता माझ्यावरती प्रेम करणारी आमचे हनुमंत महाराज आहे, आमचे शांताराम बाप्पू आहेत, ही सर्व मंडळी, आणि ज्यांच्यामुळे हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. खरं सांगू तुम्हाला, प्रत्येक मशीन मध्ये एक बटन असतं, ते बटन दाबलं की मशीन पूर्ण काय होते, बंद असते. तसं कीर्तनाचं एक बटन आहे, ते म्हणजे साऊंड सिस्टीम. तुम्ही किती ओरडा, कितीही सांगू द्या, तुम्ही कितीही ता धा वाजवा, तो जर योग्य पद्धतीने वाजवायचा असेल तर हे बटन क्लिअर राखतं. मला त्या बटनासाठी एकदा टाळी वाजवा. म्हणजे त्याचं नाव बटन नाही बघा, उद्यापासून त्याला बटन म्हणता, त्याचं नाव बटन नाही. म्हणजे एक सांगतोय तुम्हाला, खरंच आपण सर्वांनी हे आयोजन नियोजन अतिशय सुंदर केलं. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली ते आमचे गुरुबंधू विठ्ठल महाराज खनिपुरीकर, रामदास महाराज खनिपुरीकर. त्यांनी सांगितलं, महाराज एक साधूची भूमी आहे. एक सांगू तुम्हाला, परमरम्य उत्तम यह धरणी, जासु महिमा जाई नाही बरणी. या भूमीचं महत्व, या भूमीची विशेषता
माझ्या मुखाने मीच काय, तर असं भोले बाबा सांगतायत की अगं पार्वती, ही भूमी एवढी पवित्र आहे, ही भूमी एवढी शुद्ध आहे, ही भूमी एवढी ताकदबाज आहे की या भूमीचं महत्व मी कैलासावरती सुद्धा बसून सांगू शकत नाही, तर मी घोंगडीवर उभं राहून काय सांगू विठाला. गावकरी मंडळी भाग्यवान आहे की या भूमीच्या सान्निध्यामध्ये आपलं ग्राम आहे. या भूमीमध्ये कधीतरी तुमचं आमचं येणं येतोय, या भूमीला कधीतरी तुमचे आमचे पाय लागतात, या भूमीला कधीतरी तुमचे आमचे हात लागतात, या भूमीला कधीतरी तुमचं आमचं डोकं लागते. एक सांगू ऐका, जीवनामध्ये नाही परमार्थाची कास धरता आली तरी चालेल, पण कधीतरी रस्त्याने जात असताना या भूमीवरती या भूमीवरती डोकं टेकवा, या भूमीची माती हाताला घ्या आणि ती माती कपाळाला लावा. तुमच्याकडून काय आघात घडले असतील, काय पाप घडले असतील, या भूमीमध्ये अशी ताकद आहे. या भूमीची जर माती तुम्ही डोक्याला लावली ना, तर तो कैलासपती भोले बाबा तुम्हाला पदरात घेतल्याशिवाय राहणार. एवढी ताकद आहे. पण काय झालं, आपल्या ताकदीचं महत्व आपल्याला कळतच नसतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगाचं चिंतन सांगत असताना सांगतात, बाबा अशा भूमीत जर एखादा महात्मा राहत असेल आणि त्या महात्म्याची जर चरणरज तुम्हाला मिळाली, तर तुमच्या जीवनातली वासना निघून जाते. निघून जात नाही तर ती जळून जाते. एक ऐका, ज्याला चांगली फळं खाण्याची इच्छा असेल ना दादा, ज्याला चांगली फळं खाण्याची इच्छा असेल त्यांनी त्या वृक्षाचं पालन पोषण केलं पाहिजे. ज्याला म्हातारपणात चपात्या गरम खाण्याची इच्छा असेल ना, त्या सासूने सुनेला काय केलं पाहिजे, सासूने सुनेला काय केलं पाहिजे, तुमचा विचार काय? अहो म्हातारपणात गरम चपात्या खाण्याची इच्छा असेल तर सासूने सुनेला काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. एखाद्याला वाटत असेल ना, उद्धव पाटील, एखाद्याला वाटत असेल ना एखाद्या गादीवरती एखाद्या पदावरती मला बसायचंय, तर त्यांनी कार्यकर्त्याला काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. ऐका, तुम्हाला जर चांगला मृदंग ऐकायचा असेल तर तुम्ही मृदंगाचार्याला सांभाळलं पाहिजे. चांगलं गाणं ऐकायचं असेल तर गायनाचार्याला सांभाळलं पाहिजे. आणि चांगली विद्वत्ता, चांगलं ज्ञान तुमच्या पदरावर पडावं असं वाटत असेल तर तुम्ही एखाद्या वक्त्याला सांभाळलं पाहिजे. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या जीवनाला मुक्तता मिळावी आणि तुमचं आमचं जीवन सफल व्हावं असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात एखाद्या साधूला तुम्ही सांभाळलं पाहिजे. कारण साधू जर जीवनात नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे. साधू जर जीवनात नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे. ज्या दिवशी जीवनामध्ये साधू येतो ना महाराज, त्या दिवशी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला काही साधू जीवनामध्ये आला तर त्या साधूच्या पायाला लागलेली धुळी, त्या साधूच्या पायाला लागलेली माती तरी मिळाली पाहिजे. ऐका, संत चरण रजाची इच्छा देव करतो, संत चरण रजाची इच्छा जीव करतो, संत चरण रजाची इच्छा अहो पशु सुद्धा करतात. आणि संत चरण रजाची इच्छा ही निर्जीव असलेली भूमी सुद्धा करते. विठाला संत रजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. आपण पाहिलं असेल, आता कथाकार एक कोणी असेल, असं म्हणतात ज्यावेळेस भगवान परमात्मा द्वारिकाधीश झाले आणि त्या गादीवरती बसले, गादीवरती बसल्यानंतर एक दिवस दुपारच्या वेळेला भगवान परमात्म्याचं डोकं दुखायला. डोकं दुखत असताना कोणीतरी सखी आली, सांगितलं भगवान क्या हुआ? बोले सिर बहुत दर्द कर रहा है. बोले कुछ लगा है? बोले अभी के अभी नहीं और थोड़ी देर रुकते हैं. संध्याकाळचे 4:30-5 वाजले. पुन्हा ती सखी आली, विचारलं भगवान क्या स्थिती है? बोले और दर्द कर रहा है. संध्याकाळचे 8 वाजले तरी देवाचं डोकं दुखत होतं. मग रात्रीच्या 8 वाजता देवाच्या डोक्याला झेंडू बाम लावला. कोणाच्या? देवाच्या. पण तरी डोकं थांबलं नाही. सकाळी सूर्योदय झाला तरी डोकं थांबत नाही. बरं डोकं दुखणं चालू आहे. शेवटी शरीर तप्त व्हायला लागलंय. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले तरी शरीर तप्त आहे. काय केलं पाहिजे? अनेक वैद्य बोलवले आणि मग एक दिवस नारदजी आले. नारदजीने विचारलं भगवान क्या स्थिति करके बैठे हो, कंबल ओढ़ के बैठे हो?
और आप तो भगवान हो, क्या हुआ? बोले नारद महाराज, शरीर इतना तप्त है कि बाहर आने की इच्छा ही नहीं। बोले क्यों? दवा पानी कर लो, वैद्य को बुलाओ। बोले महाराज, आज तक 50 वैद्य को बुलाए, दवा पानी की, मगर शरीर में कुछ परिणाम ही नहीं होता। बोले क्या करना चाहिए? नारदाला भगवंतानी सांगितलं, हे बघ, माझ्या एखाद्या भक्ताच्या पायाची माती आण. काय कर? भक्ताच्या पायाची माती आण आणि ती माझ्या डोक्याला लाव. ती माती लावली की माझं डोकं आणि माझं शरीर शांत झाल्याशिवाय राहणार नाही. नारद महाराज बाहेर गेले, लक्ष्मीला म्हटले, आई साहेब, अहो तुम्ही सुद्धा संत आहे, तुम्ही सुद्धा देवी आहात, तुमच्या पायाची माती द्या. जी माती देवाच्या डोक्याला लावल्यानंतर देवाचं डोकं थांबेल, देवाचं शरीर शांत होईल, द्या माती. आणि आई साहेब म्हणतात, नारद महाराज वेडे आहेत का? अहो माझी जागा देवाच्या डोक्याजवळ नाही, तर माझी जागा कुठे? पाय लक्ष्मीचे हाती, दिशी यावे का कुळती. आणि जर माझ्या पायाची माती देवाच्या डोक्याला लावली तर मला चांगली जागा मिळणार. नारदजी पुढे निघाले, अनेकांना माती मागितली, पण कोणीही नारदांना माती दिली नाही. असं म्हणतात ते नारद महर्षी ज्यावेळेस गोकुळामध्ये गेले, त्या गोकुळातल्या स्त्रियांनी पाहिलं, जे नारद महर्षी श्रीमन नारायण या जय घोषामध्ये आनंदित राहतात, आज त्यांचा चेहरा पडलेला आहे. विचारलं, महाराज क्या हुआ, मुंह क्यों लटका है, क्या परेशानी है, ऐसी कौन सी बात हुई? नारद बोले, महारानी हमारे दिल में कुछ नहीं चल रहा है, बीमार तो आपके भगवान है, जो 15 दिन से उनको बुखार है, शरीर उनका तप्त है और उनका सिर दर्द कर रहा है, तो क्या चाहिए? बोले कुछ नहीं, आपके चरणों की मिट्टी चाहिए. एक म्हणते, अगं जा, एक हंडाभर पाणी घेऊन ये. दुसरी धावत गेली, तिने हंडाभर पाणी आणलं, एकीने पायावरती टाकलं, आणि चौघी 5 जणी कुंभार जसा माती तुडवतो तशी त्यांनी माती तुडवली. एवढा गोळा तयार केला, तो गोळा नारदाच्या हातात दिला आणि नारदाला सांगितलं, जा डोक्यालाच काय, त्याच्या पूर्ण अंगाला लावा. नारदांनी तो गोळा घेतला, 4 पावलं पुढे टाकले, आणि मग नारद विचार करतात, जी माती देण्यासाठी त्रैलोक्यात कोणी तयार नव्हतं, ती माती ह्या गवळणी देत आहेत. यांना भीती वाटत नाही का? यांना नरकाला जाण्याची भीती नाही का? यांना आपल्याला स्वतःला कष्ट होण्याची भीती नाही का? नारद महर्षी परत फिरले आणि विचारलं, का ग गवळणींनो, तुमच्या पायाची माती जगदीश्वराच्या डोक्याला लावायची आहे, याचा परिणाम काय होणार आहे तुम्हाला माहित आहे का? त्यांनी सांगितलं, नारद महर्षी, आम्ही परिणामाचा काहीच विचार करत नाही, फक्त आमचा ईश्वर, आमचं दैवत आणि आमचं आराध्य सुखरूप असलं पाहिजे. असं म्हणतात. ती माती आणल्यानंतर स्वतः भगवंताने हाताला घेतली आणि ती माती डोक्यालाच काय, पूर्ण शरीराला लावली. महाराज म्हणतात, तो द्वापार युगातला होता, या कलियुगातला सुद्धा नामदेवरायाच्या पाठीमागे चालायचा. नाम याचे पाठी, नाम याचे पाठी, नामयाचे पाठी, नामयाचे पाठी, नामयाचे पाठी, नामयाचे पाठी, चल कचराज लागावया कचरणी, नामयाचे पाठी, नामयाचे पाठी, नामयाचे नामदेवरायाच्या पाठीमागे देव चालायचे. नामयाचे पाठी चाले केशवराज, लागावया रज चरणीचे. चरणीचे रज म्हणजे पायाची माती. माती म्हणजे बोलत चला. माती म्हणजे धूळ. माती म्हणजे धूळ. आता धूळ पवित्र आहे का अपवित्र आहे? धूळ कशी आहे? धूळ आलेली आवडते का कोणाला? अहो सकाळी जर दारात 2 महिला जर झाडत असतील, तर हिची धूळ जर तिच्या अंगावर गेली तर ती म्हणते, तू बाबा
धूळ पवित्र आहे का अपवित्र आहे? वनसमा आहे. धूळ पवित्र का अपवित्र? अहो धूळ अपवित्र, पण तुमच्या आमच्या पायाची धूळ पवित्र, संतांच्या पायाची. विठाला विठाला. रजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. किती होतो माहित आहे? चला रामायण. ऋषी अगस्ती कर शिष्य सुजाना, नाम सुतीक्षण रती भगवाना. अगस्ती महाराजांचे शिष्य आहे, ज्यांचं नाव आहे सुतीक्षण महाराज. अगस्ती महाराज एक दिवस आश्रमाच्या बाहेर गेलेले आहे आणि सुतीक्षण महाराजांना सांगितलं भगवान की पूजा करणार. सुतीक्षण महाराज देवाची पूजा करायला लागले. एक दिवस सर्वच्या सर्व देव घेतले, समुद्रावरती नेले आंघोळीला. आता समुद्रावरती नेल्यानंतर महाराज, समुद्राची एक लाट आली, अख्खेच्या अख्खे देव पाण्यात. आता पाण्यात गेल्यानंतर महाराज, मग सुतीक्षण महाराज रडायला लागला. कोणीतरी विचारलं, बाबा क्यों रो रहे हो? आपके पिताजी चले गए? बोले ना. बाबा क्यों रोए? आपकी माँ चली गई? बोले ना. बाबा क्यों रो रहे हो? आपका भाई चला गया? बोले ना. बाबा क्यों रो रहे हो? आपकी बीवी चली गई? बोले ना. त्यांनी विचारलं, महाराज आज तक हमने दुनिया में रोते हुए लोगों को देखा, किसी के लिए, किसी पुत्र को अपने पिताजी के लिए, किसी माँ को अपने बेटे के लिए, किसी बहन को अपने भाई के लिए, मगर आप क्यों रो रहे हो? त्यांनी सांगितलं, मैं मेरे भगवान के लिए रो रहा हूं. या जगामध्ये प्रापंचाच्या नात्यासाठी रडणारे भरपूर आहे, पण देवासाठी रडणार कोणी नाही. ज्या दिवशी तुम्ही देवासाठी रडसाल ना, त्या दिवशी तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला देव कधीच रडवणार. पण काय झालंय, आम्ही देवासाठी कधी रडतच नाही. आणि मग देव म्हणतो, तू रडत नाही ना, मग तुला प्रपंच कसा रडवतो? माणसं महाराज दार लावू लावू रडता. माझा अनुभव सांगतो, माझा मी रडलो. आणि दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. झुंपिला गाना बाळगुनी डोळे, माझे डोळे आरतेही भोळे. खाली लोके किती मसना काळे. एखादा, आता ते गाणे बंद झाले, तेलाचे गाणे बंद झाले. त्याला जो बैल बांधलेला असायचा महाराज, त्याला ते असे पट्टी लावलेले असायचे, झुंपीला घाना बांधोनी डोळे. त्याला किती चाललं ते काही कळायचंच नाही, किती आपण चाललो. तसं या प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही किती पिसल्या चाललोय, किती दुःख आहे, काय आहे, तुम्हा आम्हाला त्याचं काही कळत नाही. पण देवासाठी कधी आम्ही रडलो नाही. रडतात माणसं प्रपंचासाठी, रडतात, पण देवासाठी. महाराज क्यों रो रहे हो? भगवान के लिए. अरे महाराज रोना रोना हो जाएगा, चलो भंडारा पाने. आणि मग भंडाऱ्यासाठी नेलं. आता त्या भंडाऱ्यात होते गुलाबजाम. आमच्या ताई साहेबांनी जसे गुलाबजाम केले का ना महाराज, काय जेवण होतं बरं का. आनंद तुम्ही जर फोन केला असता ना, तर मी तुम्हाला आधी म्हटलं असतं जेवायला चला, मग कीर्तनाला जा. तुम्ही फोनच नाही केला. आजचा बेत चुकवला. आता समोर तिथं नाही जा. आणि मग ते जेवायला गुलाबजाम होते. आणि त्या पूजेमध्ये होता शालिग्राम. आता भाऊ लक्षात घ्या, शालिग्राम असा काळा काळा असतो. कुठं असतो माहितीये का? तो मिळतो गंडकी नदीमध्ये, असा काळा असतो शालिग्राम. तो असतो गंडकी नदीमध्ये. कोण आहे हा शालिग्राम?
तहा जलंधर रावण भयो रणहती. तो जलंधर ज्याची पत्नी वृंदा होती, ज्या वृंदेने भगवंताला शाप दिला, तो भगवान गंडकी नदीमध्ये पडला. एक सांगू तुम्हाला, तुळशी फक्त एकाच देवाच्या डोक्यावर वाहली जाते आणि ती फक्त शालिग्राम, बाकी दुसऱ्या देवाच्या डोक्यावर व्हायला चालत नाही. आता शालिग्राम आणि गुलाबजाम दोन्हीचा आकार कसा होता? आता ती पात्रावर पडलेला गुलाबजाम पाहला आणि सुतीक्षण महाराज म्हणतात, भगवान सीधे समुद्र से या आकर बैठे हो. तो गुलाबजामच उचलला आणि महाराज देवाऱ्यात नेऊन ठेवला. आता देवाऱ्यात गुलाबजाम ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अगस्ती महाराज आले आणि त्यांनी कमंडलूत पाणी घेतलं आणि हातावर काय घेतलं? बोला, काय घेतलं? शालिग्राम का गुलाबजाम? नक्की ठरवा काय. हेच तर चाललंय महाराज. अहो, सुतीक्षण महाराजांना गुलाबजाम मध्ये शालिग्राम दिसतो आणि तुम्हा आम्हाला शालिग्राम मध्ये हेच आहे महाराज. आणि मग जसा तो शालिग्राम हातावर घेतला गुलाबजामचा आणि पाणी टाकलं, तो विरघळून विरघळल्या विरघळल्या आवाज दिला, सुतीक्षण दौड़ो, देखो क्या हुआ. भगवान, आश्रम में ऐसा कौन सा पाप हुआ, ऐसा कौन सा अत्याचार हुआ, ऐसा कौन सा अधर्म हुआ जो भगवान गल गए. ध्यानात ठेवा, जुनी माणसं देवाऱ्यातला देव जरी खाली पडला, घरातल्या बाईला बोलायची, काय चाललंय घरात? घरातल्या मुलाला बोलायची, काय चालू आहे घरात? तुम्ही स्वतःला सांभाळा, स्वतःला पाळा. तसं ज्या दिवशी आश्रमामध्ये अशी काही घटना घडेल, त्या दिवशी आश्रमात राहणाऱ्यांनी विचारलं पाहिजे. पण याच भारत देशामध्ये आश्रम नावाच्या स्त्रीला सुद्धा परमिशन दिल्या जाते. हे काय चाललंय? हे काय चाललंय? सुतीक्षण महाराज धावत आले, क्या हुआ गुरुजी? बोले, देखो भगवान गल गए. आता सांगायचं तरी काय? आणि मग ते सुतीक्षण महाराज होते, त्यांनी सांगितलं, गुरुजी, पुनी पुनी चंदन, पुनी पुनी पाणी. तुम्ही रोज उठलं की चंदन लावता आणि पाणी घालता. पुनी पुनी चंदन, पुनी पुनी पाणी, गल गए रघुनाथ हम क्या जानी. तुमचा देव गळून गेला, त्याला मी काय करू? सुतीक्षण अगस्ती महाराजांनी डोळे लावले आणि पाहिलं तर यांनी देव हरवले. मग सांगितलं, देखो सुतीक्षण, जब तक भगवान आते नहीं तब तक मेरे आश्रम में आना नहीं. ते दंडकारण्यामध्ये फिरत होते. दंड कवन प्रभु पावन करही, दाव दाव मन आज बराबरी. देता ब्रह्म मनुज तन धरही, दासु नारी सीतरपति हरे. मंगल भवना मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी. आजचं सरकार त्या दंडकारण्याला तोडू पाहतंय महाराज. कशासाठी? तर साधूला राहण्यासाठी. ऐका, साधूला कुटिया पाहिजे पण वृक्षाची पाहिजे. साधूला कुटिया पाहिजे, साधूला सावली पाहिजे पण वृक्षाची पाहिजे. तुम्ही ठोकलेल्या टीनची, तुम्ही लावलेल्या एसीची सावली साधूला नाही आवडत. कारण या भारत देशाची जर शोभा कशाने आहे तर ती वृक्षाने आहे. मोठमोठ्या बिल्डिंगीने शोभा नाहीये. अहो, या भारत देशामध्ये एवढी मोठी वृक्ष होती महाराज, एवढी मोठी होती की त्या वृक्षावरती बसलेल्या चिमण्या सुद्धा सोन्याच्या होत्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा, ओ भारत देश. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि ओम
अरण्यामध्ये आज साधू येणार आहे, पण आत्ताच शासन म्हणते वृक्ष तोडले पाहिजे आणि एका वृक्षाच्या बदल्यात आम्ही 15,000 वृक्ष लावू. ऐका, अरे एखादा जर म्हणत असेल एखाद्या वृद्धाला मारून आम्ही तुम्हाला 15,000 मुलं देऊ, पण तो वृद्ध तयार होण्यासाठी किती वर्ष लागतील एक विचार करा. एक वृक्ष मी पाहिला महाराज त्या फेसबुक वरती, जवळपास 15 ते 20 जण होते हाताची साखळी करून, आणि साखळी करून त्या वृक्षाला ज्या वेळेस त्यांनी रिंगण टाकलं ना, त्या 15-20 जणांच्या साखळीत तो वृक्ष नेमकाच येत होता. आता एवढा मोठा जर वृक्ष तोडला तर तेवढा वृक्ष होण्यासाठी किती वर्ष लागतील महाराज. जाऊ द्या. त्या दंडकारण्यामध्ये आज सुतीक्षण महाराज फिरतायत आणि त्या दंडकारण्यामध्ये माझा भगवान सुद्धा फिरतोय. हे खगा मृग हे माधुकर श्रेणी, तुम देखी मृग नेनी, मम जानकी तोही आज कराई, देखन जाय प्रति अति लगाई. भगवान फिरतायत त्या अरण्यामध्ये, सीते सीते जानकी जानकी करत, आणि मग तेवढ्या सुतीक्षण महाराज पुढे चालतायत. सुतीक्षण महाराजांच्या पायाची माती उडते, ती प्रभूच्या अंगावरती येते, आणि मग लखनजी म्हणतात, भैया कोई पागल है, कोई दीवाना है, कोई मस्तान है. अहो देवा, त्याच्या पायाची माती उडते, तुमच्या अंगावरती येते, तुमचा पितांबर खराब होईल, तुमचं शरीर खराब होऊन जाईल. भगवान स्वतःचा हात घेतात आणि लक्ष्मणाच्या हातात मुखाला लावतात आणि सांगतात, लखन ओ कोई पागल नहीं, ओ कोई दीवाना नहीं, ओ कोई मस्ताना नहीं, ओ सुतीक्षण महाराज है जिन्होंने गुलाब जाम में भगवान को देखा. आणि त्यांच्या पायाची माती जर माझ्या अंगावरती आली तर माझं शरीर अपवित्र नाही तर पवित्र होतो. कोण म्हणते, पवित्रानाम पवित्र यो मंगलानाम च मंगल. पवित्र असणारा देव सुद्धा संत रजाची इच्छा करतो. महाराज म्हणतात, हा देवावरती झालेला परिणाम आहे, जीवावर सुद्धा परिणाम होतो. ऐका, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे बघा, नारायणगाव, प्रसिद्ध आहे. कशासाठी? हनुमान महाराज. लोकांना पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव प्रसिद्ध आहे माहित आहे, पण त्याच पुणे जिल्ह्यामध्ये एक धन्य पुण्यभूमी आहे. ती कोणती आहे? तिकडे कोणाचं लक्ष. त्या नारायणगावला एक मारुती बुवा होते, हनुमान एक मारुती होते. ते तमाशामध्ये काम करायचे आणि त्यांच्यासोबत 2 स्त्रिया होत्या काम करणाऱ्या, बरं का. आणि मग काही वर्ष काम करून झाल्यानंतर त्या दोन्ही स्त्रियांनी सांगितलं, हे बघा मारुती बुवा, आम्हाला तुमच्या सोबत लग्न करायचं. त्यांनी सांगितलं, हे बघा लग्न तर मलाही करायचं, लग्न तर मलाही करायचं, पण मी दोघी सोबत काही लग्न करणार नाही, मी एकी सोबत लग्न करेन. त्यांनी सांगितलं, हे बघा मारुती बुवा, तुम्ही जर तिच्या सोबत लग्न केलं तर मी फाशी घेते, आणि तुम्ही जर तिच्या सोबत लग्न केलं तर मी फाशी घेते. तिच्या सोबत लग्न केलं तर मी फाशी घेते, आणि हिच्या सोबत लग्न केलं तर मी फाशी घेते. आता ते मारुती बुवा दुविधेमध्ये पडले, तो विचार करू लागले, तर करावं काय. हिच्या सोबत लग्न करतो तो हिच्या हत्येचं पाप लागते, आणि हिच्या सोबत लग्न करावं तर हिच्या हत्येचं पाप लागतं, करावं तरी काय. ते म्हणले, हे बघा माझी ज्ञानोबारायावरती खूप मोठी श्रद्धा आहे आणि जोग महाराजांना मी गुरु मानतो. आपण जोग महाराजांना विचारू, आणि जोग महाराज जर म्हटले, मारुती हिच्या सोबत लग्न कर, तर मी हिच्या सोबत करीन, आणि जोग महाराज म्हणले हिच्या सोबत कर, ते मी हिच्या सोबत लग्न करीन, तुम्ही फाशी कोणी घ्यायची नाही. त्यांनी सांगितलं, चला काही हरकत नाही. जीवावर झालेला परिणाम. आणि मग आळंदीला आले, ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं, जुन्या संस्थेकडे गेले, विचारलं जोग महाराज कुठे. त्यांनी सांगितलं, महाराज इथे काय नाही, महाराज भंडाऱ्यावर. आणि मग भंडाऱ्यावरती गेले, तिथे जोग महाराज भजन करत होते, आणि जोग महाराज भजन करत असताना पाहिलं, काही काळ तिथे बसले. जोग महाराजांनी पाहिलं मारुती बुवा. ते जोग महाराज म्हणायचे, आपण म्हणून नाही, मारुती कस काय ना केलं.
मारुती बुवा गेले, सांगितलं बाबा ह्या माझ्यासोबत दोन सोंगाड्या आहेत, माझ्यासोबत काम करतायत, मी यांच्यासोबत काम करतो, पण दोघीचंही मन माझ्यावर गेलंय आणि त्या दोघी म्हणतायत तुझ्यासोबत लग्न करायचंय, मी कोणासोबत लग्न करू? बघा महाराज काय परिणाम झाला त्या जीवावर. जोग महाराज म्हणले अरे मारुती कुठं लग्न करत असतो का? तुमच्या लक्षात येत असेल पा हनुमान, तुम्ही काय मनावर घेऊ नका, तुमचं नाव हनुमान आहे. मारुती कुठं लग्न करत असतो का? तिथूनच महाराज त्या दोन्ही स्त्रियांना परत पाठवलं. भामचंद्रावरती गेले, गाथा पाठ केली, घोराड्यावरती गेले, ज्ञानेश्वरी पाठ केली आणि तेच पुढे आपल्या संस्थेचे शिक्षक झाले मारुती बुवा ठोंबरे. विठाला संत रजाचा परिणाम जडावर सुद्धा होतो. ज्यावेळेस महाराज भजनाला जायचे त्यावेळेस आई साहेब पाठीमागून भाकरी घेऊन जायच्या आणि भाकरी घेऊन गेल्यानंतर 2, 2:30, 3 वाजायचे भाकरी न्यायला. एक दिवस भंडाऱ्यावरती गेल्यानंतर 3 वाजले, आई साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज म्हणतात कागा आवले का रडतीये? माझ्यासाठी भाकरी घेऊन यावी लागते म्हणून रडतीये का? माझा प्रपंच तुला एकटीला सांभाळावा लागतो म्हणून रडतीये का? अगं कपाशीतला कापूस तुला एकटीला वेचावं लागते म्हणून रडतीये का? तिने सांगितलं महाराज कपाशीतल्या कापसाबद्दल नाही, घरातल्या कामाबद्दल नाही, फक्त मी यासाठी रडते माझ्या धन्याला, माझ्या मालकाला दुपारच्या 4 वाजता भाकरी भेटते. कोणत्या चरित्रकाराने लिहिलं महाराज की आई साहेब कर्कश होते? मला कळतच नाही. अहो आम्ही जर हिवाळ्याचे दिवस आहेत आता, बरोबर आहे का नाही पाटील? हिवाळ्याचे दिवस आहेत, बायकोल फक्त लवकर भाकर मागून पा झाकला का स्वयंपाक, ती म्हणते तुमचं मड जाऊ एवढ्या लवकर. आई साहेब कुंकुन कर्कश होते. आणि मग सांगितलं आवले चिंता करू नको. आई साहेब म्हणतात हे बघा तुम्ही काही करा पण कुठे जाता केव्हा जाता मला सांगू. महाराज म्हणले देह नो हे मी हे सरे गुरुलावे विठ्ठल असवैसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगुदशा. अगं आम्ही काय खातो कुठे जातो काही आम्हाला नाही आणि तुला काय सांगू. पण एक सांगू का आवले, ज्या वेळेस तू इंद्रायणीच्या पुढे येशील ना 3 रस्ते फुटतात. एक भंडाऱ्यावरती जातो, एक भामचंद्रावरती जातो आणि एक घोराड्यावरती जातो. बाहेर आल्यानंतर प्रत्येक रस्त्याला कान लाव आणि ज्या रस्त्यातून श्री विठ्ठल ध्वनी बाहेर पडेल असं समजायचं त्या रस्त्याने मी जातो. जडावर झालेला परिणाम अरे जीवावर परिणाम होतो, देवावर परिणाम होतो, पशु पक्षावरती होतो, जडावरती होतो. मग महाराज म्हणतात वासनेवरती का होणार नाही? वासनेवरती असा परिणाम होतो की जळून जाते अभंगाचं पहिलं.
तीज जळून जाय. आवाज कमी करा. महाराज म्हणतात वासना जळून जाते. ऐका ऐका लक्ष द्या. इच्छा वेगळी आणि वासना वेगळी बरं का मला. आता वासना 3 प्रकारची: सद्वासना, असद्वासना आणि मिश्र वासना. भागवतामध्ये सांग. इच्छा वेगळी. चांगले कपडे घालायला मिळावी इच्छा आहे, पण ते कपडे इस्त्री करून मिळावे ही वासना आहे. अहो या वर्षी या गावामध्ये कीर्तन सेवा मिळावी इच्छा आहे, पण पुढच्या वर्षी परत मलाच मिळावं ही वासना आहे. पहिली चाल मला मिळावी ही इच्छा आहे, पण पुन्हा भैरवी शेवटची मला मिळावी ही वासना आहे. ऐका, इच्छा वेगळी आणि वासना वेगळी. आणि वासना एवढी बेकार आहे मला, वासनेचे परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले. वासनेचे परिणाम त्या महाराष्ट्रात दिसायला लागले. माझी विनंती आहे, इच्छा करा ना. चांगली इच्छा प्रत्येकाने केली पाहिजे. मला तरी वाटते प्रत्येकाने इच्छा केली पाहिजे आणि प्रत्येकाला इच्छा आहे. आता मलाही महाराज अशी इच्छा आहे की माझ्या जवळ फॉर्च्युनर असली पाहिजे, माझ्या पाठीमागं पुढं मस्त विद्यार्थी वर्ग असला पाहिजे, लोकांनी 40,000 मला दिले पाहिजेत कीर्तनाची, अशी माझी इच्छा आहे ना. काय करता, वासना खराब आहे ना, वासना खराब आहे. महाराजांचे गोड मी चौपाई तुम्हाला आधी सांगितली. इच्छा करणं म्हणजे वाईट नाही, चांगली इच्छा माणसाने केलीच पाहिजे, पण ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासोबत वाईट वासना घर करून बसते. वाईट वासना घर करून बसते. म्हणून भागवतामध्ये भागवताचार्य असे सांगतात की एक इच्छा पूर्ण झाली की हजारो वासना जन्म घेतात, हजारो वासना जन्म घेतात. म्हणून तुलसी अद्भुत देवता आशा देवी नाम. महाराज म्हणतात एवढी कठीण असणारी, एवढी दुस्तर असणारी ती जळून जाते. आणि एकदा का जळाली की मग काय होते, तर मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. एक सांगू का, मी कोणाचा दोष करत नाही, कोणाला नाव ठेवत नाही, पण या जगातलं पहिलं नाम जर काय असेल तर ते राम आहे. पहिलं नाम काय? राम आहे. आता आपण जो तो आपल्या आपल्या संप्रदायाप्रमाणे आपल्या आपल्या पद्धतीने कोणी जय हरी घालतं, कोणी हरिओम घालतं, कोणी दंडवत घालतं. पण जुन्या माणसांना विचारा, पहिले काय होतं? राम 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 राम. आता मी 3दा राम राम घालून तुम्ही एकदा घाले. अहो राम नामात एवढी ताकद आहे महाराज, खूप मोठी ताकद. आणि मग एकदा का राम नामाची उपज तयार झाली की मग सुख वाढायला, सुख घडो घडी वाढू लागे. महाराज म्हणतात संगती पंगती देवा सवे घडे आणि नित्यानित्य जोडे, तेची साच आनंदाचे डोई आनंद. तर प्रपंचातला आनंद कमी होतो, सुख कमी होतंय, आणि परमार्थातला आनंद सतत वाढत राहतो. महाराज प्रपंचामध्ये असं आहे, एक गोष्ट मिळाली की लगेच दुसरी मिळाशिवाय ती मिळ, असं प्रपंचातलं एकही नाही. हे मिळाली की प्रपंच थांबला असं नाही. पण परमार्थामध्ये एकदा का ब्रह्मानंद मिळाला की मग दुसरं काहीच पाहिजे. सेवितो आरस वाटीतो आणि का यारे होऊ नका रान भरी. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, म्हणून ते सेवन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. महाराज म्हणतात त्या साधकाची अवस्था कशी होते, अभंगाचं 3रं. कंठी प्रेम दाते
कोणी टाळी वाजवायची नाही, टाळ वाजवायचा नाही, माझ्या पाठीमागे फक्त म्हणायचा. मृदंग नाही, काय नाही, काय. सर्वांनी माझ्या पाठीमागे सावधान, हा बेटे बेटे सावधान. झालं 5 मिनिटं कीर्तन राहिलंय. सर्वांनी माझ्या पाठीमागे रामनामाचा आनंद तुम्हाला दाखवायचा. श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय नाद निर्मितो मंगलधाम. श्रीराम जय राम एवढंच म्हणा, तुम्हाला पुढचं बोलायची लय सवय. नादातून या नाद निर्मितो परब्रह्मात आहे राम. आमचे ठाई आहे राम. तुमचे ठाई आहे राम. आता उद्या सकाळी महिला मंडळी, नाही तुम्हाला पोथी वाचता आली, नाही तुम्हाला पारायण करता आली, नाही तुम्हाला एखादी पूजा करता आली, तरी करू नका. माझी विनंती आहे. सकाळी उठल्या उठल्या झाडू हातात घेतला की दारात यायचं आणि लगेच सुरुवात करायची. नादातून या नाद निर्मितो परब्रह्मात आहे राम. माझा कचरा तुझ्या दारात. श्रीराम जय राम आवत. चला, रामनामामध्ये खूप मोठी ताकद आहे. महाराज म्हणतात या रामनामामध्ये काय, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे, रामरूप मम गुण गावत पुलक शरीरा, नैनन नीरा गदगद गेरा, भरत तीसरे प्रहार, कहा कीन प्रवेश प्रयाग. दुपारच्या 3 वाजता भरतजी तीर्थराज प्रयागवरती जात आहेत. काय घडलं? पायाला फोड आलेले आहेत. जल का झलकत पायल झलका झलकत पायन कैसे, पंकज ओज कोज कन जैसे. दुपारचे 3 वाजलेले.
भरतजी त्या प्रयागराज मध्ये जात आहेत. सकल काम प्रद तीर्थ राहू देई अद्य फल प्रगट प्रभाव. तीर्थराज प्रयाग म्हणतायत भरतजी काय पाहिजेत तुम्हाला. भरतजी म्हणतायत मला काही पाहिजेत नाही. धर्म नारथन काम रुची गतीन चाहू निर्वाण जन्म जन्म मुम राम पद य वरदानवान. मला दुसरं काही नाही पाहिजे. फक्त माझ्या ईश्वराने माझ्या देवतेने मला सांभाळलं पाहिजे. ऐका, भक्ती जर त्या ताकदीने केली ना दादा तर तो परमात्मा तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. अरे तो परमात्मा तुमच्यासाठी कधी हवा होतो, तो परमात्मा तुमच्यासाठी कधी पाणी होतो, तो परमात्मा तुमच्यासाठी काय होत नाही. महाराज म्हणतात प्रल्हादासाठी तो परमात्मा स्तंभामध्ये प्रकट झाला. चौथा बाबूल नर हरी, चौथा बाबूल नर हरी, गुरु गुरु हरी, गुरु गुरु हरी, सांगू तुम्हाला, बुंदी काढणारा किती जरी चांगला असला तर पाकात बुडवणारा व्यवस्थित पाहिजे. नाही तर यान किती चांगली काढली त्यानं कच्च्या पाकातून काढली की मग आचार्याचं नाव खराब. महाराज म्हणतात तो परमात्मा तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. तुम्ही त्या परमात्म्याच्या सानिध्यात राहा. महाराज म्हणतात भरतासाठी काय केलं नाही माझ्या परमात्म्याने. तो परमात्मा प्रत्येकासाठी करतो. माझी तर विनंती आहे, तुम्हाला ज्या विजयश्रीची इच्छा असेल ना तर ते विजयश्री सुद्धा परमात्माच मिळून देतो. काय होतं महाराज, अर्जुनाकडे काय होतं? काही नव्हतं. एकटा परमात्मा होता तरी त्या परमात्म्याने विजय मिळवून दिला. पण आपलं तसं नाही. आपलं असं चालू आहे. आणि म्हणून ज्ञानोबा खूप एक गोड चिंतनीय ओवी सांगतात. या विषया वाचुनी काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. असं आमचं गणित बनलंय. महाराज म्हणतात तसं करू नका. परमात्म्याशिवाय दुसरं काही मागू नका. संत चरणाशिवाय दुसरं काही मागू नका. त्या परमात्म्याच्या भक्तीशिवाय दुसरं काही मागू नका. आणि जर हे तुम्हाला एकदा संत चरण मिळाले की मग तुमच्या जीवनात जे जी काही साधनं तुम्ही करसाल ते सहज सोपे तुम्हाला होऊन जाते. तुका म्हणे साधन सुलभ गोमटी परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तुमचं कितीही अवघड काम असू द्या, जे शक्य नाही होण्यासाठी असं काम सुद्धा संत चरण रज तुम्हाला मिळाल्यानंतर होतं. म्हणून साधूच्या सानिध्यात राहा. एक सांगू तुम्हाला, घाली संताची आसनी पूजा करी काया वाचा मनी आणि एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. तुमची काय इच्छा असेल तर मठात या, बाबाच्या चरणाशी लागा, धूळ डोक्याला लावा आणि सांगा की माझं जर हे काम झालं तर मी हे काम करीन. फक्त ते काम करा. नाही तर माणसं असे महाराज सोन्याचं टोपरं घालीन म्हणतात आणि त्या कार्ट्याचंच नाव सोन्या ठेवतात आणि त्याच टोपरं नेऊन घालतात. असं काही जमणार नाही. ऐका, बाबा तुमची पूर्ण इच्छा करतील. कारण हे सिद्ध महात्मे आहेत. कारण हे महात्मे सतत राम नामाची ध्वनी आपल्या चित्तामध्ये ठेवत असतात. म्हणून ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे ना त्याला या जगात कोणी हरवू शकत कोणी. माझ्या हनुमंतरायाचं उदाहरण घ्या. अहो, ज्यावेळेस लंका नगरीमध्ये जायचं होतं तर रामायणामध्ये खूप गोड चिंतन आलेले आहे. महाराज 100 योजन सागर पार करून जायचं. एकाने सांगितलं मी 10 जातो, दुसरा म्हणतो 20, तो म्हणतो 30, 40, 50, 60 पर्यंत गेलं. हनुमंतरायाकडे बघितलं. जामवंत महाराजांनी सांगितलं राम काज लगी तबा अवतारा.
महाराज तुमचा अवतार राम कार्यासाठी आहे, का मुके बसलाय? हनुमंतरायाने दिप्पाड शरीर धारण केलं, कनक बुधर आकार शरीरा, समर भयंकर अति बलवीरा, सिंहनाद करी बार ही बारा. हनुमंतराय म्हणतात आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या रावणाची मानगुटी मोडूनच आणतो. मोडून आणतो म्हणजे पिळतो, आणि मोडून आणतो. कशी पिळतात माहिती तुम्हाला? कीर्तनात सांगायला महाराज ज्यावेळेस हनुमंतराय निघाले ना, काय गोड चिंतन केलेले गोस्वामीजीने. ज्या प्रकारे माझ्या प्रभूचा बाण जातो ना, जिमी अमोघ रघुपती कर बाणा येई भाती चली हनुमान, त्याच प्रकाराने चालले लंका नगरीत गेल्यावर मग पाहिलं तर काय दिसलंय? मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, कीर्तन कथा करायची आहे ना, त्यांनी रामचरित मानस नक्की वाचलं पाहिजे. एवढं मिळतं महाराज त्याच्यातून, एवढं मिळतं की मग तुमचा वेळ कुंकडे जातो तुम्हाला कळत नाही. आणि जर मग असं काही वाचन नाही केलं तर मग वेळ जात नाही म्हणून पश्चाताप. हनुमंतराय ज्यावेळेस लंका नगरीमध्ये गेले तर मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहा तहा देख या गणित जोधा. आजची परिस्थिती तशीच आहे. प्रत्येक मंदिरामध्ये योद्धे दिसायला लागले. तो म्हणतो इकडे या 500 रुपयात अभिषेक आहे, तो म्हणतो इकडून दर्शन करून देतो 1000 रुपयात, तो म्हणतो 200ची पावती फडा मी पटकन दर्शन. हा प्रकार. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहा तहा देखे अगणित जोधा. गादीवरती बसण्यासाठी भांडण चालू आहे, युद्धच आहे ना. हनुमंतराय म्हणतात हे कसं असू शकते? आणि मग हनुमंतराय विचार करतायत, भुवन एक पुनिधी कसू व्हावा, हरी मंदिर दहा भिन्न. एक भुवन पाहिलं, त्याच्या शेजारी एक हरी मंदिर बनवलेले, आणि त्याच्या पुढे काय माहित आहे? रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाय, नव तुलसी का वृंदतः देखे कपि हर्षाई. घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे, भिंतीवरती रामायुध चिन्ह आहे, आणि तुळशी वृंदावनामध्ये अतिशय सुंदर तुळशीचा पौधा आहे. तो पौधा पाहिल्यानंतर हनुमंतराया हसतायत. लंका नगरीमध्ये आनंद झाला हनुमंतरायाला. ऐका, तुमच्या घरातला बेड पाहून, तुमच्या घरातला एसी पाहून, तुमच्या घरातली फिटिंग पाहून, तुमच्या घरातला फॅन पाहून आणि तुमच्या घरातला पैसा पाहून जर साधू हसत असेल तर समजायचा हा बदमाश आहे. माझी शब्द लक्षात ठेवा. पण तुमच्या दारातली तुळस पाहून आणि तुमच्या घरातले साधू संतांचे फोटो पाहून ज्या साधूला हसू येत असेल ना, ती कुटिया असू द्या, असं समजायचा हा खरा साधू आहे. बरं घरात ठेवावं तरी काय? आता आमची छोटी माऊली मस्त झाली. काही काही घरामध्ये गेलं की मस्त फोटो असतात. ज्ञानोबा राहायचा असतो, तुकोबा राहायचा असतो, पांडुरंगाचा असतो. त्या घरात गेलं की मन प्रसन्न होते. पण काही काहीच्या घरात गेलं त्या बैठकीत वरी पाहिलं की ते पोपटन मैना चुची घालून. काय महाराज, त्या घरातून काय घेतलं पाहिजे? अरे आपल्या घरामध्ये सात्विकता पाहिजे. आणि मग हनुमंतराय विचार करतायत, लंका निशिचर निकर निवासा, यहा कहा सज्जन करबासा, मन बहुतर्क करन कपिलागा, तेही समय विभीषण जागा, राम राम तेही सुमिरन कीना, तुरत पवन सुत ताई चीना, यैसन हाटी करी पहिचानी, साधू ते होईन कार जहानी. संपलं माझं कीर्तन. हनुमंतराय म्हणतात हा साधू आहे, याच्या मुखात राम नाम आहे, याचं माझं भावाचं जरी वैर असेल तरी मी बळजबरी याच्यासोबत मित्रत्व करणार का? तर याच्यासोबत मित्रत्व केल्यानंतर माझं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती आहे, प्रपंचाचं काम असू द्या, परमार्थाचं काम असू द्या, कुठलंही तुमच्या जीवनातलं काम असू द्या, एखाद्या साधू सोबत मैत्री करा. तो
तो साधू तुमचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधूच्या चरणाशी लागा, साधूचे चरण जीवनामध्ये प्राप्त करा. खरं तर मला असं वाटतं आतापर्यंतच्या जीवनामध्ये माझ्या एक आज अशी पर्वणी मला मिळाली की एका साधूच्या भूमीमध्ये, साधूच्या आश्रमामध्ये, त्या साधूच्या नगरीमध्ये मला सेवा करायला मिळाली. आणि ज्यांच्यामुळे ही सेवा मला मिळाली ते आजच्या कीर्तनाची यजमान आमची उद्धव पाटील आहे ना. अतिशय सुंदर त्यांनी नियोजन केलं. बरं, नुसतं हाराचंच नाही, जेवणाचंही नियोजन केलं. आता खरं तर मी 7 तारखेला येणार होतो बाबा, कारण मला 8चं कीर्तन परत तिकडे होतं. पण महाराजांना मी आग्रह केला, ते महाराज ते कीर्तन गादीहून नाही. आणि खरंच इथे आल्यानंतर आनंद या गोष्टीचा झाला की सर्व माझी जातीचे मज भेटू कोणी. जातीचे म्हणजे एका विशिष्ट वर्गाचे नाही, तर ते आमचे सोयरे सज्जन सांगाती, नाम आठविते विठोबाचे, तुम्ही सर्व माझ्याच जातीच्या. ज्याच्या गळ्यात माळ येते बरं, नाही तर आमच्या जातीत घुसू नका काय. त्याच्या गळ्यात माळ आहे तो आमच्या जातीचा आहे, त्या कपाळाला गंध आहे तो आमच्या जातीचा आहे. जो माझ्या विठोबाचं, ज्ञानोबाचं, तुकोबाचं आणि माझ्या रामाचं चिंतन करतो तो आमच्या जातीचा आहे. आम्ही त्याच्यासाठी कधीही उभे. त्यांनी आवाज द्यावे, तुम्ही सुद्धा आमच्याच जातीचे. खरं तर मला आनंद वाटला. महाराज त्या सुंदर मुली कीर्तनाला उभे आहे आणि अतिशय सुंदर. नाही तर संस्था आता महाराष्ट्रात भरपूर झाल्या, पण 4-4 वर्ष झाली तरी टाळच वाजवणं चालू. मग ते टाळ वाजवणं चालू आहे, त्याच्यात काय विशेष नाही, वाजवू द्या ना, पण तो नित्य वाजवला